भिवंडी तालुका के सरौली पाड़ा में पिता श्री स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे और मातो श्री हरिभक्ति पारायण श्रीमती हौसाबाई मोतीराम चोरघे के कृपा आशीर्वादों से श्रीमद् भागवत कथा का आयोजन कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व डीवाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री दयानंद चोरघे व डीवाई फाउंडेशन महिला अध्यक्षा प्रियंका चोरघे द्वारा दिनांक 27 मार्च 2025 से 3 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ आयोजन किया गया। इस अवसर पर श्रीमद् भागवत कथा, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर तथा सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। कृष्ण परमात्म्याची वाङ्मय मूर्ती, शब्दमूर्ती, शब्दमयी मूर्ती म्हणजे श्रीमद् भागवत। आणि या भागवताचं श्रवण आपल्या सर्वांना 7 दिवस झालेलं आहे। 4 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन हे चोरघे कुटुंबीय करतात। भागवत कथेने गेलेल्या पूर्वजांचा उद्धार करता येतो असा भागवताचा महिमा आपण श्रीमद् भागवत कथेच्या पहिल्या दिवशी श्रवण केलेला आहे। म्हणजे आपल्यामधून जे निघून गेलेले आहेत त्यांच्या परम शांतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी आपण भागवत कथा करू शकतो। आणि म्हणून या न्यायाने आपले वडील वैकुंठवासी मोतीराम बालू चोरघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी आपल्या आईच्या आशीर्वादाने गंगा भागीरथी हौसाबाई मोतीराम चोरघे आणि आपली पत्नी बरं का दयानंदजी चोरघे यांच्या अर्धांगिनी यांच्या शुभ संकल्पाने हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। आणखी संपूर्ण कुटुंबीय त्याच्यामध्ये सहभागी होतात हे या कथेचं वैशिष्ट्य आहे। या विठ्ठल एखादी स्त्री जर समजा अध्यात्मपरायण असेल तर त्या स्त्रीचे संस्कार हे संपूर्ण कुटुंबावर होत असतात। या घरातील स्त्री आमच्या प्रियंकाताई यांनी आपल्या सासऱ्याचा वारसा स्वीकारून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील एक लोकांशी आपलं एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं एक नातं तयार त्यांनी केलेलं आहे। आपल्याकडे एक पद्धत आहे, आपल्याकडे बोलण्यापेक्षा दादा महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे। एखाद्याच्या लग्नामध्ये जर आपण समजा जर 500 रुपये हळद घातला तर ते लोक आपल्या इथे येऊन 700 रुपये हळद घालतात, अशी पद्धत आहे। आम्ही जर त्यांच्या मानवात जाऊन 1000 घातला तर ते 1100 घालतात। तसं आम्ही जर लोकांच्या मंडपात गेलो तर लोक आपल्या इथे येत असतात। म्हणून मला काल एकाने प्रश्न विचारला की कल्याण तालुक्यापासून तर मुरबाडपासून लोक या ठिकाणी येतात, म्हणजे लोकांचं किती प्रेम आहे कथेवर। म्हटलं कथेवर तर प्रेम आहेच, पण या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये ही माऊली उपस्थित राहते आणि म्हणून त्याचं एक फळ आहे। सर्वच लोक इथे येतात का तर त्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय होतात। म्हणून मी एक वाक्य सांगतो, नुसती श्रीमंती कमवली म्हणजे माणसं येत नाही। काही लोकांचं भरण आणि पैशाने सगळं घेऊ शकतो, नाही घेऊ शकत, ही तुमची घमंड आहे। आणि म्हणून तुम्ही नुसती श्रीमंती कमवली पण समाजामध्ये माणुसकी नाही गमवली, लोकांनाही काही घेणं देणं पडलेलं नसतं तुमच्या पैशाशी। या ठिकाणी आलेला समाज हा प्रेमापोटी आलेला आहे। काही संबंध मोतीराम काकांनी जोडले, काही संबंध दयानंदजीने जोडले आणि काही संबंध या प्रियंकाताईने जोडले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला अफाट गर्दी पाहायला मिळते प्रत्येक वर्षी। काल या कथेचा समारोप झाला, पण वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होत आहे। विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन झालं म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते। जसं मंदिर बांधून पूर्ण झालं पण जोपर्यंत त्याच्यावर कलश बसत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण झालं असं म्हणता येत नाही। देवळाच्या कामा कळसू, मंदिराच्या कळसाचं काम झालं की मंदिर पूर्ण झालं। आता गंगा नदीचा उगम हिमालयामध्ये झाला आणि ती हिमालयामध्ये उगम पावली, जोपर्यंत ही गंगा समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती पूर्ण झाली असं म्हणता येत नाही।
आणि म्हणून गंगा समुद्राला मिळाली की ती पूर्ण होते. मंदिराच्या कळसाचं काम झालं की मंदिर पूर्ण होतं. तसं काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रम पूर्ण होतो, कार्यक्रमाची सांगता होते. म्हणून मी काल एक वाक्य सांगितलं, तुम्ही असाल नसाल मी पुन्हा सांगतो. आज जरी काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रम संपला तरी लक्षात ठेवा ही ज्ञान यज्ञाची सांगता आहे. पण आमच्या अंतकरणामध्ये जे भगवंताच्या विषयी प्रेम आहे त्याची सांगता कधीही होता कामा नाही. आणि म्हणून एका ठिकाणी संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई, या सोयराबाईंचा एक अभंग प्रसिद्ध आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देवाच्या भजनामध्ये घालवावा, असा एक सोहनी रागामध्ये त्यांचा एक अभंग. पण का बरं आमचा भजनामध्ये घालवावा? मुखामध्ये गेलेला घास गळ्याच्या खाली उतरेल का नाही, या जीवनची घास गळ्याच्या खाली उतरत नाही तर माणसं म्हणून घ्या. अशी सवय आहे बाळाराम बाबा की काही लोक असं करतात, विना तो पेटीमध्ये भरायचा तर पुढच्या वर्षी काढायचा. वर्षभर त्या जाळाची सुद्धा धूळ सुद्धा मी साफ केली खिशातला रुमाल काढून आणि मग त्यांना आता कधी कधी काही लोक आता येतात आपल्या दर्शनाला, असं लोक येतात अशा हजारो लोक. आणि आल्यानंतर आहे ना खरी गोष्ट अशी, कोणी पेढे आणतो, कोणी मिठाई आणतो येताना. आणि परमार्थाला लागल्यानंतर आम्ही कशा करता परमार्थाला लागलो, एवढा हव्यास नसतो, एवढा हव्यास परमार्थ करणाऱ्या माणसाला असतो. त्याला आनंद देत नाही. या देशामध्ये एक राजा होऊन गेला नंद नावाचा, आणि त्या नंद नावाच्या राजाने काही फाशी द्या. मी काय म्हटलो होतो तुमच्याकडे, महाराज खरंच सांगते माझ्याकडे नाही पैसे कसे, ते पैसे नाही, अजून किती पैसे लपून ठेवलेत लवकर सांग आणि मरायला तयार हो. तिने मुलाची शपथ घेतली, डोक्यावर हात ठेवून, राजे साहेब तुम्ही त्याला खोलून बाहेर काढलं, ते नाना आणलं, तुमचे उंच घेतले. आपला मित्र राहावे का जावे किंवा यशोदे बाळ आणि या कार्यक्रमाच्या भागवत कथेचा 4थ्या वर्षांनाही बाईच्या प्रेमाची भेट मूर्ती दिली जात आहे. अशा कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी त्यांना महाराष्ट्र राज्यभर आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोकरी प्राप्त केली कुस्तीच्या जोरावर त्यांचा देखील सन्मान होत आहे, घोडा जात असेल. मला चौधरी शिवसेना उपतुल्य करून आपला विनंती आपण देखील आपण विनंती असेल की आपण पुढे त्याचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे. आपल्याला देखील विनंती आपण देखील पुढे येत आहे. पुढे भवन पाटील जयवंत भविष्य तसेच विश्वनाथाचा राकेश भगवान पाटील वेगळे साहेब तो सेव्ह करायचा आहे. राम ती दिलेला आहे, तिचा उपयोग आपल्या घरातील प्रत्येकाच्या हातातून ऑडिओ अर्थातच नक्की रात्री झोपताना गेला तर एक मोबाईल आलं, फोन आला त्या मोबाईलवर. शशी भोईर यांचा मोबाईल आहे, घेऊन द्यायचं. वारंवार फोन येऊ लागले, या बघा बसतो. वारपे लक्ष द्या, वारपे 15 बोलतो. यस आपण घ्या तर घेऊ.
ठाकरे साहेबांना विनंती असेल आपण तिकडे पुढे जाय. सत्कार केला, अतिशय सुंदर कथा ठेवल्याबद्दल